नमस्कार मित्रांनो, मी आहे राणी. राणी ब्लॉग्स मध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चमचमीत आणि झणझणीत शेंगोळे. तर चला बनवायला सुरू करूया. मी गव्हाचं पीठ घेतलं आहे, टमाटरची पेस्ट घेतली आहे, ओवा, ओल्या कांद्याची पेस्ट, हिरवी मिरची, सांबार आणि अद्रकची पेस्ट, धनेपूड, हळद आणि पाणी आणि बारीक चिरलेला कांदा, जिरा, मोहरी, लाल तिखट आणि मीठ, गरम मसाला आणि कोथिंबीर, गोडलिंबचा पाला आणि हिरवी मिरची. चला तर आता आपण शेंगोड्याला जे पीठ लागणार आहे ते मळायला घेऊ. मी सर्वात आधी 2.5 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे. ज्याची आपण पोळी बनवतो तेच घेतलं आहे पीठ. आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे, थोडंसं तिखट टाकलं आहे चवीपुरतं आणि हळद टाकलेली आहे, त्याने रंग छान येईल. आणि थोडंसं हिरवी मिरचीची म्हणजे जी पेस्ट आपण केली होती, अद्रक, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर, त्याची पेस्ट टाकूया आणि थोडासा ओवा हाताने मळून त्यामध्ये ॲड करूया. त्याने कसं चव खूप छान येईल आणि खायला पण थोडेसे हलके बनतील. आपल्याला हे सर्व मिश्रण ना चांगल्याने मिक्स करायचं आहे, कारण आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे, तर मीठ सगळीकडे चांगल्याने चवीला लागायला पाहिजे. आणि हळूहळू पाणी टाकून आपल्याला घट्ट पीठ मळायचं आहे. आपण जे रोज पोळी खातो ना त्याचंच पीठ मी घेतलेलं आहे. तुम्ही यामध्ये आपल्या चवीनुसार ज्वारीचं पीठ, बेसन किंवा तांदळाचं पीठ ॲड करू शकता. आणि आता बघा असं घट्टच मळायचं आहे, कारण की आपल्याला शेंगोळ्याचं शेप द्यायचा आहे त्याला. तर पीठ आपलं मळलेलं आहे आणि थोडंसं घट्ट मळायचं आहे, कारण की ते पाण्यात शेंगोळे सोडल्यावर ना सुटल्या नाही पाहिजे. आणि मी थोडंसं तेल लावून त्याला नरम व्हायसाठी ठेवलं आहे थोड्या वेळसाठी. आणि एकजीव करून त्याला थोडंसं तेलाने पण चोळलेलं आहे, कारण की ते थोडंसं सॉफ्ट झालं पाहिजे डो. तर आता आपण याला थोड्या वेळसाठी झाकून ठेवूया आणि तोपर्यंत शेंगोळ्याचं जे रस्सा आहे ते बनवायला घेऊ. मी एका कढईमध्ये ना 2 ते 2.5 चमचे तेल वापरलेलं आहे. मी तेल थोडं जास्तच वापरलं आहे, कारण की शेंगोळ्याचा जो रस्सा आहे त्याला तरी सुटल्या पाहिजे. त्यानंतर मी याच्यामध्ये जिरा आणि मोहरी ॲड केलेली आहे. ती तडतडायला हवी. त्यानंतर मी हिरवी मिरची आणि गोडलिंबाचा पाला ॲड केलेला आहे. याने खूप छान चव येते आणि फोडणी पण खूप टेस्टी लागते. त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे. तो थोडासा परतून घेतलेला आहे चमच्याच्या हेल्पनी. आणि कांदा होईपर्यंत आपण यामध्ये ओल्या कांद्याची पेस्ट केलेली आहे, तीही ऑप्शनल आहे. ओला कांदा नेहमी अवेलेबल नसतो. आता थंडीच्या सीझनमध्ये ओला कांदा अवेलेबल आहे, त्यामुळे मी टाकली. यामुळे ना रश्श्याला थोडंसं थिकनेसपणा येतो. आता हे ना चांगल्याने परतून घ्यायचं चमच्याने आणि थोडंसं लक्ष द्यायचं की जळलं नाही पाहिजे. मग मी यामध्ये लाल तिखट ॲड केलं आहे. मी काश्मीरी लाल तिखट ॲड केलं आहे, त्यामुळे कसं झणझणीत आणि चमचमीत असा कलर येईल. आणि रस्सा पण खूप टेस्टी लागेल आणि खायला कसं ते जास्त तिखट पण नाही लागणार. मग मी हळद आणि धनिया पावडर ॲड केलेला आहे. मग गरम मसाला आणि मीठ ॲड केलं आहे. मीठ तुम्ही पुरतं ॲड करा, तुम्हाला जसं लागेल तसं. मग हे सर्व मिश्रण मिक्स केल्यानंतर मी टमाटरची प्युरी ॲड केलेली आहे. मी साधारण 3 टमाटर ची प्युरी बनवलेली होती आणि ते ॲड केली आणि हे चांगल्याने मिश्रण परतून घेऊ. बघा तर किती छान कलर आला आहे आणि स्मेल पण खूप छान येऊन राहिलेली आहे, कारण की आपण यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे त्यामुळे. मग मी थोडंसं गरम पाणी ॲड केलेलं आहे. गरम पाणी म्हणजे आपल्याला रस्सा बनवायचा आहे ना, त्यासाठी मी गरम पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही थंड पाणी पण ॲड करू शकता, पण थोडंसं गरम पाणी ॲड करू तर लवकर रश्श्याला तरी सुटणार आणि शिजायला पण सोपं जाईल. बघा अशी कन्सिस्टन्सी पाहिजे ना आपल्याला. तर आता आपण शेंगोळे बनवायला घेऊ. आपलं पीठ मळून झालेलं होतं आणि ते सॉफ्ट पण झालेलं आहे. आता आपण पोळपाटाच्या साहाय्याने शेंगोळ्याला शेप देऊ. हळूहळू असं लांबसर त्याला म्हणजे चोडायचं आहे आपल्याला. जास्त जाड पण आपल्याला चोळायचं नाही आहे, समांतर साईजमध्ये चोळायचं आहे, कारण की ते शिजायला हलके आणि सोपे गेल्या पाहिजे.
आणि आतमध्ये पर्यंत ते शिजल्या पाहिजे. त्यामुळे आपल्याला एकसारखे शेंगोडे रेडी करायचे आहे. आता मी चाकूच्या हेल्पनी त्याला एकसारखं शेप देऊन त्याला शेंगोड्याचा साईज देईल. म्हणजे शेपिंग करायचं आपल्याला आणि शेंगोडे असे दिसतात. तर बघा किती छान शेप आलेला आहे. आणि असं चिटकवायचं आहे आपल्याला चांगल्याने कॉर्नर, कारण की ते पाण्यामध्ये सुटल्या नाही पाहिजे. आता चला, शेंगोडे माझे रेडी आहे. बघा तर किती छान दिसून राहिले. आता हळूहळू आपण एक एक करून रशामध्ये त्याला सोडू. आणि रसा पण आपला चांगला उकळीला आलेला आहे. उकळी येतपर्यंत रशाला नंतरच आपल्याला शेंगोडे सोडायचे आहे. आता मी संपूर्ण शेंगोडे सोडून दिलेले आहे रशामध्ये आणि बघा किती छान दिसत आहे. शेंगोड्याला आपल्याला 10 ते 20 मिनटं प्लेट झाकून ठेवायचं आहे. त्यामुळे शेंगोडे चांगले शिजून जाईल आतमध्ये पर्यंत. आता शेंगोडे 10 मिनटं झालेली आहे आणि शेंगोडे पण शिजलेले आहे. बघा किती छान कलर आणि स्मेल पण खूप छान येऊन राहिला आहे. चला तर आता प्लेटिंग करूया आणि टेस्ट करूया की शेंगोडे कसे झाले आहे. शेंगोडे थोडे गरम आहे आणि गरमच छान लागतात खायला. वाव, अप्रतिम चमचमीत आणि झणझणीत शेंगोळे तयार झालेले आहे. आजची रेसिपी मित्रांनो तुम्हाला कशी वाटली प्लीज मला कळवा. तुम्ही कमेंट करून तुमचे काही सजेशन असेल, काही प्रतिक्रिया असेल ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू सो मच.